अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी जलसंपदा मंत्र्यांनी थांबवलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवनिका संस्थानाला दिलेल्या पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द। नोटिंग फाईलवरती कोणाच्या सह्या याची चौकशी करणार, विखे पाटील यांची माहिती। भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। तर राजकारण आणखी किती खाली जाणार, ठाकरेंचा संतप्त सवाल। अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही मेहरबानी, उत्तर देताना संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची ततपप। संजय राऊतांनी दिली उत्तरांना बगल। सुषमा अंधारेंच्या आरोपानंतर रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा। चाकणकर धमक्या देतायत, पाठवा नोटीस, सुषमा अंधारेंचं उत्तर। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारस्थान होत असल्यामुळे सरकारने मागितला राजीनामा। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकातून गौप्यस्फोट। आखाती युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या केळींची निर्यात पूर्णपणे ठप्प। देशांतर्गत बाजारामध्ये क्विंटलचे दर निम्म्यावर, केळी उत्पादकांना फटका। सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल 4,000 रुपयांची घसरण। आठवड्याभरामध्ये 11,000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं। चांदीच्या दरांमध्ये आज 6,000ची घट। रशिया कायम इराणचा एकनिष्ठ आणि भरवशाचा मित्र असेल। ऐन युद्धामध्ये पुतीन यांच्या इराणी नेत्यांना पर्शियन वर्षानिमित्त शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हीच सर्वात मोठे घुसखोर। ईदच्या रॅलीमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोल। घुसखोर म्हणून मतदार यादीमधून अनेकांची नावं वगळल्याबद्दल संताप व्यक्त। आणि इराकच्या करबालामध्ये लाखो शियापंथीयांची ईदच्या निमित्तानं नमाज अदा। इराणवरच्या हल्ल्याचा शियापंथीयांकडून निषेध। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय माझा मिड डे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या संदर्भातली। अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र चक्रावलेला आहे आणि असं असताना आता सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आलेले दिसतायत। रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि यानंतर त्यांनी या सगळ्यावरती स्पष्टीकरण दिलं आणि सगळे आरोप खोडून काढले। तर उद्धव ठाकरेंनी या भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी थांबवलं। यावरून राऊत आणि सुषमा अंधारेंनी टीका केली। तर या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। भोंदूबाबासह त्याच्या भक्तांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। दरम्यान अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे। आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्र नेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत।
हे भोंदू नेते, त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही, अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी थांबवलंय. शिवनिका संस्थेला दिलेलं पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. तसंच GR का काढला, नोटिंगवरती कोणाच्या सह्या होत्या याची चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कराडच्या मिरगावामधील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणाचं पाणी दिलं गेलं होतं. 31 जुलै 2020 रोजी या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला. या GRच्या नुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं. दरम्यान हा GR कोणी काढला याची चौकशी सुरू असल्याचं विखे पाटील म्हणाले. तर पाणी कुठे मुरतंय याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो GR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ते सगळे चौकशी करतो ना. पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. उद्धव ठाकरे सरकारनं खरातवरती केलेल्या मेहरबानीच्या प्रश्नाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र बगल देताना दिसत आहेत. त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता. तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 बघा ह्या गोष्टी आहेत ना. आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही. मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय. आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दे नाही. त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता. त्यांचे अजून काही लोकांशी जवळीक आहे असं वाटतंय का? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली. महिला अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची SIT चौकशी होतीये. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे हा SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. लोंढे आणि खरात याचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा देखील संशय आहे. SITच्या टीमनं दीपक लोंढेची कसून चौकशी केली आहे. लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचत असल्याची देखील माहिती मिळते. दरम्यान याचवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात. अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात आपल्या राज्याचे. केसरकर आपल्या राज्याचे राव शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो. अहो, तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय. दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे. दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा. याच्यामध्ये अनेक लोक आहेत, एन नंबर्स ऑफ, की त्या लोकांची चौकशी होईल. फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही खासदार संजय राऊतांनी केलाय. तर देवाभाऊंचं सरकार जनतेचं आहे, विधींनी काही होणार नाही असा पलटवार नवनाथ बन यांनी केला.
भोंदूबाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते. ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगत आहेत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरीविरुद्ध. हे आम्हाला आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही. देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे. अशा पद्धतीच्या भोंदूबाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळं असलं सरकार पडत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चुकीचे फोटो दाखवले असा आरोप कालच रुपाली चाकणकर यांनी केला आणि या संदर्भात एबीपी माझानं याचा रियालिटी चेक केलाय. यामध्ये सुषमा अंधारे यांनी माध्यमांच्या समोर बरोबरच फोटो दाखवले जे 12 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरचे होते. दोन्ही फोटो रुपाली चाकणकर यांच्या फेसबुकवरती 9 आणि 12 सप्टेंबरलाच अपलोड झाले होते असं या रियालिटी चेकमधून समोर आलंय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी. खरं बघायला गेलं तर सुषमा अंधारेंनी जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी मागच्या काही दिवसांचे आणि समोरच्या काही दिवसांचे असे सगळे फोटो तपासले आणि त्याच्यावरून त्यांनी हा दावा केला होता. 9 तारखेच्या आधी म्हणजेच 2 तारखेला सोमवती अमावस्या होती आणि त्याच्यानंतर त्यांची हाताची जखम तशीच राहिली असावी म्हणून त्यांनी 9 तारखेचा हा फोटो माध्यमांसमोर दाखवला आणि 12 तारखेचा हा फोटो, दोन्ही फोटो माध्यमांसमोर दाखवून थेट दावा केला. मात्र रुपाली चाकणकरांनी हे दावे खोडून काढले. आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकरांचं हे फेसबुक पेज आहे ज्यात रुपाली चाकणकर यांनी 12 सप्टेंबरला हा फोटो अपलोड केला आहे, त्यांच्या फेसबुक पेजवर आहे आणि 9 सप्टेंबरला त्यांनीच हा फोटो फेसबुक पेजला अपलोड केला आहे. दोन्ही फोटोला साधारण बँडेज, त्यांच्या अनामिका या बोटाला बँडेज दिसत आहे. रुपाली चाकणकरांनी जे आरोप खोडून काढले ते खोटे होते. आपण बघितलं तर 2 तारखेला कोणताही फोटो अपलोड केलेला नाहीये, मात्र 2 तारखेला सोमवती अमावस्या होतं असं सुषमा अंधारेंचं म्हणणं होतं. एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात या फोटोवरून जो वाद या दोघांमध्ये बघायला मिळतोय तो वाद कुठपर्यंत जाईल माहिती नाही, पण सोमवती अमावस्या असेल आणि त्याच्यानंतरचे जर हे सगळे फोटो असेल तर या त्यांच्याकडे जातच होत्या असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे. त्यामुळे जेव्हा आपण रियालिटी चेक केली तर सुषमा अंधारेंचं सांगितलेले जे फोटो आहेत ते खरे आहेत आणि यांनी दाखवलेले फोटो देखील खरे आहेत. प्रश्न आहे तो सोमवती अमावस्यांचा आणि क्रियाकल्प केल्याचा. महिलांवरती केलेल्या अत्याचारामुळे पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरात याची शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. सिन्नर तालुक्यामधल्या ईशानेश्वर मंदिराच्या बाजूलाच त्याने आलिशान असा फार्म हाऊस देखील बांधलाय. ब्रह्मसदन नावाचा हा फार्म हाऊस आहे. 2024 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं. या फार्म हाऊसच्या अंगणामध्ये याच्या आसपास नारळाच्या झाडांसह वेगवेगळी फळझाडं देखील लावण्यात आली आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीच्या चौकशी आता सुरू झालेली आहे. आपण आता जिथे आहोत हेच मिरगाव मधलं त्याचं फार्म हाऊस आहे. जवळपास 1 एकर परिसरामध्ये हे आलिशान असं त्याने फार्म हाऊस तयार केलेलं आहे. 2024 मध्येच याचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आपण बघतोय की पूर्णपणे दगडी हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. साधारणतः 3 मजली आहेत आणि भरभक्कम असा याचा पाया रचून आपण बघतोय की असे कॉलमच्या माध्यमातून हे फार्म हाऊस उभारण्यात आलेलं आहे. अतिशय लक्झरियस असा लुक त्याला देण्यात आलेला आहे. आजूबाजूला मोठमोठी झाडे देखील आहे आणि संपूर्ण दगडी बांधकामामध्ये हे केलेले. त्याचबरोबर जो इथे ट्रॅक करण्यात आलेला आहे तो ट्रॅक देखील दगडी आहे. जे कंपाऊंड आहे चिरेबंदी असं दगडी कंपाऊंडच करण्यात आलेलं आहे आणि भला मोठा असं प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि तिथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक मोठा डायनिंग हॉल आहे आणि त्याच्या बाजूला 2 रूम्स, वरच्या बाजूला रूम्स आणि सर्वात वरती एक देवघर असल्याचं स्थानिकांकडनं ही माहिती मिळते आहे. त्यामुळे अशोक खरात इथे अनेक वेळा येत असे. मोठमोठ्या VIP सेलिब्रिटींसोबत त्याच्या इथे बैठका, मीटिंग देखील होत असल्याची माहिती स्थानिकांकडनं बघायला मिळते. ज्या दिवशी त्याला अटक करण्यात आली त्याच दिवशी ह्या फार्म हाऊसवर नाशिक पोलिसांनी रेड मारलेली होती. इथूनच पिस्तूल जप्त करण्यात आलेलं होतं. काही महत्वाची कागदपत्र देखील जप्त करण्यात आलेली होती आणि काही रोख रक्कम मिळाल्याचं देखील पोलिसांकडनं माहिती मिळते आहे. आणि जे प्रमुख दरवाजा आहे त्याची चावी सध्या
SITच्या पथकाच्या ताब्यात म्हणजेच नाशिक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती इथले जे वॉचमन किंवा इतर कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं मिळते. आणि हे जे आपण बघतोय की अशी चिकू म्हणा किंवा इतर फळझाडं देखील त्यांनी लावलेली आहे. आणि जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्याच पुढच्या बाजूला आमराई आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला ईशान्येश्वर मंदिर आहे. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून जे ईशान्येश्वर मंदिर उभारण्यात आलेलं आहे ते देखील याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे इतर त्याच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत, त्या जमिनींपैकीच हे एक त्याचं फार्म हाऊसचं ठिकाण आहे. अन्य कुठल्या ठिकाणी त्याचे किती प्रॉपर्टीज आहेत हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, मिरगाव, सिन्नर. भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातच्या सोबत बैठक झाली असं समोर आलंय. शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी नराधम खरातला भेटले ही देखील माहिती आहे. तर शिर्डीमधल्या एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरात यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची ही बैठक घडवून आणली. त्यामुळे राज्यामधील 3 अधिकारी हे नेमके कोण होते असाही सवाल आहे आणि त्यांची देखील चौकशी होणार का याकडे लक्ष आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात काही कारस्थान करण्यात आलं का असा प्रश्न आहे. कारण जगदीप धनखड यांच्या कारवायांच्या संदर्भात माहिती मिळताच सरकारनं त्यांचा राजीनामा मागितला असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केलाय. संजय राऊत यांचं जे नरकातील स्वर्ग हे पुस्तक आहे त्याचा हिंदीमधून अनुवाद झालेला आहे आणि या नरक का स्वर्ग या हिंदी पुस्तकामधून राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय. धनखड यांनी विरोध केल्याच्या नंतर ईडीने तयार केलेली फाईल त्यांच्यासमोर ठेवण्यात आली असंही राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये हे लिहिण्यात आलं. नरकातील स्वर्ग या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ही येत्या सोमवारी प्रकाशित केली जाणार आहे. हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीमध्ये मराठी पुस्तकापेक्षा 4 अधिकची प्रकरणं देखील असणार आहेत. दरम्यान कोणत्या अधिकच्या प्रकरणाचा संजय राऊतांच्या मराठी आवृत्तीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आलेला नाही यावरती देखील नजर टाकूयात. अनिल देशमुखांना तुरुंगामधील अधिकाऱ्यांनी रात्री उद्धटपणे वागवलं याचा उल्लेख मराठी आवृत्तीमध्ये नाहीये. दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी नागपूरमध्ये जाहीर केलं होतं की देशमुख लवकरच महाविकास आघाडी सरकारमध्ये असतील. बातमी आहे सोन्या चांदीच्या संदर्भातली. कारण सोनं आणि चांदीच्या दरामधली घसरण ही अजूनही सुरू आहे आणि गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची आणि चांदीच्या दरामध्ये 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. जळगावमधल्या सुवर्णनगरीमध्ये काल सोन्याचे दर हे GST शिवाय 1,48,000 होते. आज त्यामध्ये 4,000 रुपयांची घसरण झाली. 1,44,000 रुपयेपर्यंत सोनं आलेलं आहे. चांदीच्या दरामध्ये 6,000ची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर 2,36,000 वरून सध्या 2,30,000 झालेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखी घसरण होईल असा अंदाज आहे. अमेरिका इस्रायलने इराणवरती हल्ला केला आणि खरं तर त्यानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 4 दिवसात या घसरणीमध्ये अधिक मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि गेल्या आठवडाभराचा जर आपण विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये 13,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 37,000 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. गेल्या 24 तासाचा विचार केला तर सोन्यामध्ये 4,000ची आणि चांदीमध्ये जवळजवळ 9,000ची घसरण झालेली आहे. आणि खरं तर याच कारणाचा आपण विचार केला तर ग्राहकांना मात्र ही संधी वाटत आहे आणि म्हणून अनेक ग्राहकांनी आज सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदीसाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जळगावच्या रतनलाल सिंह बापना या शोरूममध्ये आपण आहोत. एरवी मागील आठवड्याचा आपण विचार केला तर या ठिकाणी फारशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नव्हती. मात्र सोन्याच्या दरात दिवसेंदिवस ज्या पद्धतीमध्ये घसरण होते आहे ही ग्राहकांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. आगामी काळामध्ये युद्ध थांबल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होईल असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे आणि म्हणूनच खरं तरी ग्राहकांच्या साठी एक संधी असल्यामुळे ग्राहक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. महिलांवरती अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची SIT चौकशी झाली आहे.
दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे हा एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकला. लोंढे आणि खरात याचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचाही संशय आहे. तर याच चौकशीवरून आता दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया येते, आपण बघूया. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडीच्या संदर्भात काही खुलासे देऊ शकलो नाही, म्हणून ही आपल्याला रेकॉर्डेड क्लिप पाठवतो. याला आपण प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे. त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जे काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं. एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे. हा जो फोटो आहे तो ईशान्येश्वर मंदिराच्या साठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशान्येश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशान्येश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत. विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं. ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी की माझ्या काळात शिक्षण खात्यात आणि मराठी भाषेच्या खात्यामध्ये जे निर्णय झाले क्वचितच एखाद्या मंत्र्यांच्या कालावधीत तसे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरा फोटो आहे त्यांच्या मुलीच्या लग्नातला आहे. ज्यांची आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याशी होत असलेल्या भेटीमध्ये या संबंधातील त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची कधीही चर्चा ही माझी आणि त्यांची झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक राजकीय लोकांना केवळ ओळख आहे म्हणून याच्यामध्ये फोटो प्रसिद्ध करणं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी मजकूर छापून आणणं अत्यंत चुकीचं आहे. अनेक लोकांची ओळख ही त्या ॲस्ट्रॉनॉमी या शास्त्रामुळे झालेली असते, पण त्याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी कोणाचाही संबंध आहे असा त्याचा अर्थ बिलकुल निघत नाही. आणि त्याच्यामुळे अशी प्रसिद्धी जर होत असेल तर ती चुकीची आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात जे फोटोग्राफ्स आलेले आहे त्या संदर्भातला खुलासा हा आपण द्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि झालेल्या कृत्याचा मी निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. तर सिन्नरमधल्या ईशान्येश्वर मंदिरामुळे माझी आणि खराची ओळख झाली आणि निश्चितपणे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना या ठिकाणी जाणं व्हायचं असं देखील केसरकरांनी म्हटलंय. अशोक खराच्या संदर्भातला योग्य निर्णय न्यायालय घेईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पुढील 2 दिवस मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागा जमीनदोस्त. मंत्री आशिष शेलार यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगत असताना शेतकऱ्याला अश्रू अनावर. त्यामुळे निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल. शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील. सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरची पिकं भुईसपाट झाली आहेत.
90 गावांमधील तब्बल 3710 शेतकऱ्यांना फटका बसलाय. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालंय. जिल्ह्यामधील एकूण 156 गावं बाधित झाली आहेत. सुमारे 11,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आदेश. धाराशिव जिल्ह्यामधल्या लोहारा तालुक्याला अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. फळबागांना गारपिटीचा तडाखा, 12 जनावरांचा मृत्यू, तर प्राथमिक अहवालामध्ये 102 गावामधल्या 3,370 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नाशिकच्या मालेगावमध्ये गारपीट आणि वादळी पावसानं शेतीचं नुकसान करण्यात आलंय. मंत्री दादा भुसे यांच्याकडून संवंदगाव आणि रावळगाव परिसरामधल्या नुकसानीच्या शेतीची पाहणी तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं ज्वारीचं पीक जमीनदोस्त, काढणीला आलेली ज्वारीची पिकं मातीमोल, काढणीचाही खर्च निघेना, शेतकरी आर्थिक विवंचने. आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं, तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी. ओमकार हत्ती हा पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या दोडामार्गमधल्या सासोली गावामध्ये दिसलाय. तिलारी खोऱ्यामधला ओमकार हत्ती कळपापासून दूर आहे. गोव्याच्या दिशेनं कूच करणार की बांदा परिसरामध्ये तो जाणार याकडे लक्ष आहे. काजूच्या हंगामामध्ये ओमकार हत्तीची भ्रमंती सुरू आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. गोदावरी नदीमध्ये हजारो मृत माशांचा खच पडलाय. पाण्यामधल्या दूषित गोष्टींमुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. शहरामधून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले थेट नदीमध्ये मिसळतात, त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलामधील नैसर्गिक पाणीस्रोत आटलेत. पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधल्या भिकवडी खुर्द गावची प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाची यात्रा सुरू झाली आहे. रथयात्रेची परंपरा 200 वर्षांपासूनची आहे. सांगलीमधील हजारो भाविक नवस घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होतात. सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यामधील नागनाथ नगरीमधील बगाड सोहळा हा उत्साहात संपन्न झाला. श्री नागनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं बगाड सोहळ्याला 200 वर्षांची परंपरा आहे. भाविकांकडून गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत हा सोहळा साजरा होतोय. कोल्हापूरच्या विश्व पंढरी या ठिकाणी कुंकुमार्चन महायज्ञ. त्रिपुरा सुंदरी ललित मातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली महायज्ञ. कुंकुमार्चन सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून महिला आणि युवती मोठ्या संख्येनं सहभागी. 150 वर्ष जुन्या मारुती मंदिर परिसरामध्ये खोदकामात सापडली प्राचीन गणेश मूर्ती. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा शहरामधील खोल गल्ली इथली ही घटना आहे. घटनेच्या नंतर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती आहे. मूर्तीची ठेवण बघता पुरातन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भंडाऱ्यामध्ये उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा. ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आवश्यक असलेला कॉलम नसल्यामुळे रोष आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या हिप्परगा माळ गावची ग्रामपंचायतीची इमारत सध्या धोकादायक बनली आहे. ग्रामपंचायतीचं छत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. अनेकदा इमारतीचं स्लॅब कोसळल्याची घटना. नवीन ग्रामपंचायत इमारतीची मागणी. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मालमत्तेचा लिलाव. खेड तालुक्यामधील मुमके या गावामधील 4 कृषी मालमत्तेचा लिलाव पूर्ण. गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित संपत्तीवरील कारवाईच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. बीडमध्ये खालापुरी गावामध्ये सागर लोंढे गँगकडून दहशत निर्माण होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तलवार आणि बंदुकीच्या धाकावर गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं डोळ्याला काळी पट्टी बांधून बेमुदत उपोषण. खेड तालुक्यामधल्या लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल कंपनीच्या विरोधात 11 ग्रामपंचायतींचा ठराव. कंपनी बंद करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलंय. पर्यावरण धोक्यात येत असल्याचा आरोप आहे. कॅन्सरसह थायरॉइड, गर्भपात, जन्मदोष या आजारांचा धोका आहे. ब्लॅक पॅन्थर हा विहिरीमध्ये पडला. रत्नागिरी तालुक्यामधल्या कोळंबे खांबाचा मळा इथली घटना आहे. 50 फूट खोल विहिरीमध्ये हा ब्लॅक पॅन्थर पडला होता. पिंजरा सोडून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा पेटलाय. मुंबई विमानतळावरती स्टाफ आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. विमानतळावरच्या स्टाफकडून प्रवाशाला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितल्याचा दावा. पालकमंत्री विखे पाटील यांनी ऍसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चिमुकलीची भेट घेतली आहे. पीडित मुलीच्या उपचाराचा सगळा खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांशी विखे पाटील यांची चर्चा. अहिल्यानगरमधल्या संगमनेरमध्ये या मुलीवरती ऍसिड हल्ला झालाय. कात्रज बोगदाच्या परिसरामध्ये डोंगराच्या कड्यावरून उडी घेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. पुण्यामधल्या आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे. कौटुंबिक वादामधून महिलेनं हा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समुपदेशनामधून तिचा जीव वाचवण्यात यश आलंय. कोल्हापुरात पार्किंगच्या वादामधून वाहनांची तोडफोड झाली आहे. राजारामपुरी परिसरामधली ही घटना आहे. घरासमोर लावलेली गाडी काढायला लावल्यामुळे तरुणानं या गाडीची तोडफोड केली आहे. भिवंडी वाडा महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे ऑक्सिजननं भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम झालंय. या अपघातामध्ये ट्रक चालक हा गंभीर जखमी झालाय. यवतमाळच्या आर्णीमध्ये रिमोटद्वारे वजन काट्यामध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत. 3 लाखासह साहित्य देखील जप्त करण्यात आलं. 13 जणांना आतापर्यंत अटक झाली. हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी वसुलीच्या प्रकरणी वसमत पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले आहेत. वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार वाढले आहेत. मैत्रीच्या नावाखाली जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अकोल्याच्या गोरव्हा गावामध्ये मालवाहू वाहनामध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरमुळे भीषण आग लागली आणि या आगीमुळे वाहन जळून खाक झालेलं आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती मिळताच आग विझवली आणि मोठी दुर्घटना टळली आहे. अशोक खराच्या प्रकरणाच्या नंतर निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनी स्वइच्छेनं राजीनामा दिलाय. पुढील कारवाईसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट. भोंदूबाबा अशोक खरातवरती कठोर कारवाई करा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. खरातच्या भक्तांवरही कारवाईची ठाकरेंची मागणी. काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत. त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. अनेक राजकीय नेते भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त आहेत. खराच्या भक्तांची नावं जाहीर करावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी. पाणी खूप मुरल्याचीही केली टीका. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची पक्षामधून हकालपट्टी करा. चाकणकर यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा संपदा मुंडे मॅटर नंतरच खरं घ्यायला हवा होता. त्यानंतर वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर घ्यायला हवा होता. पण आपण म्हणतो ना, पापाचा घडा त्यांचा भरत आला होता, आता तो भरला होता. शेवटी मला त्यांना राजीनामा द्यायला निर्देश दिले असं जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय बरं वाटलं. अशोक खरातकडे ज्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती त्यांना सोडणार नाही. ज्या राजकारण्यांनी खरातकडे ओशनो जल घेतलं त्यांची नावं देखील समोर आली पाहिजेत. अंजली दमानी यांची मागणी. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा एकदा मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा. पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरे यांची भूमिका. आरोपी करून अटक तातडीने केले पाहिजे. रुपाली चाकणकरला अटक केल्यानंतर अजून लोक मिळतील आपल्याला की जे आहेत आणि याचे तपासाचे धागेदोगे आपल्याला मिळणार आहेत. अशोक खरात यानं रुपाली चाकणकर यांच्या मदतीनं 800 कोटी रुपये कमावले. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. अनेकांच्या अनामिका कापल्याचे देखील फोटो असल्याचा आरोप आहे. आत्ताच 800 कोटीपर्यंतच्या फायली सापडल्यात. कुठनं आला एवढा पैसा? चिमटे काढून? कुठनं आला पैसा? मूत्र पाजून? कुठनं आला पैसा? तर महिला आयोगाच्या साथीने ही जी कांड केलेत ना त्यातनं पैसा आला. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करायला हवी होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांची मागणी. राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती. अशोक खरात असलेल्या फोटोवरती मंत्री विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते शिर्डीमध्ये आले होते. त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी सोबत गेलो होतो. विखे पाटील यांची माहिती. माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तेव्हा ते शिर्डीमध्ये आले. शिर्डीत आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री आहे, मतदारसंघाचे आमदार आहे, स्वागत केलं. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय. त्या मंदिरामध्ये खरातांचे दीपक केसरकर साहेब होते. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू आहेत. संजय राऊतांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारांचे मुख्यमंत्री, आम्ही भोंदूगिरीला खतपाणी घालत नाही. संजय नवनाथ बन यांनी हे स्पष्ट केलंय. स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध. हे आम्हाला आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंदूबाबाकडे जाणाऱ्या त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊतांनी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांचा अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भोंदूगिरीने सरकार पडत नाही, जनतेच्या आशीर्वादानं सरकार टिकतं. संजय राऊत यांच्या टीकेला नवनाथ बन यांचं उत्तर. फडणवीसांचं सरकार जनतेचं, विधींनी काहीही होणार नाही. नवनाथ बन यांचं वक्तव्य. अशा पद्धतीच्या विधी करून कुठलंही सरकार पाडता येत नाही. देवाभाऊंचं सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे देवाभाऊंचं सरकार आलेलं आहे. अशा पद्धतीच्या भोंदू बाबाच्या कुठल्या तरी भोंदूगिरीमुळं असलं सरकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.